पावसाळ्याची रात्र होती. जून महिन्याचा शेवटचा आठवडा. संध्याकाळपासूनच कसारा घाटावर मुसळधार पाऊस सुरू होता. घाटातील वळणांवर दाट धुकं पसरलं होतं. काही फुटांपलीकडे काय आहे हेही दिसत नव्हतं. संतोष पाटील, वय 38, छोटा मालवाहू टेम्पो चालवत होता. त्या दिवशी त्याने नाशिकहून मुंबईकडे एका व्यापाऱ्याचा महागडा माल घेऊन निघाला होता. रात्र झाली तरी वेळेत माल पोचवायचा असल्याने तो घाटातून पुढे जात होता. घड्याळात रात्रीचे 11:40 झाले होते. टेम्पोच्या हेडलाईटचा प्रकाश धुक्यात हरवत होता. रस्त्यावर क्वचितच एखादं वाहन दिसत होतं. अचानक टेम्पोने जोराचा झटका दिला. अरे देवा! संतोषने ब्रेक दाबला. टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबला. त्याने पुन्हा स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण इंजिन सुरू होत नव्हतं. 10 मिनिटं झाली होती, 20 मिनिटं झाली. पाऊस वाढतच होता. मोबाईल काढून त्याने मेकॅनिकला फोन करण्याचा प्रयत्न केला. फोन नो सर्व्हिस दाखवत होता. नेटवर्क पूर्ण गायब झालं होतं. संतोषच्या मनात भीतीची एक हलकीशी लाट उठली. रात्रीचा काळोख, दाट धुकं, निर्जन घाट आणि बंद पडलेला टेम्पो. तो रस्त्याच्या कडेला उभा राहून मदतीची वाट पाहू लागला. 15-20 मिनिटं गेली. एकही वाहन दिसत नव्हतं. फक्त वाऱ्याचा आवाज आणि जंगलातून येणारे विचित्र आवाज. अचानक दूरवर एक प्रकाश दिसला. संतोषच्या चेहऱ्यावर आशेची झलक उमटली. तो प्रकाश हळूहळू जवळ येत होता. एक मोटारसायकल, काळा रेनकोट घातलेला एक माणूस बाईक चालवत होता. बाईक संतोषजवळ येऊन थांबली. काय झालं भाऊ? त्या माणसाने विचारलं. टेम्पो बंद पडलाय, फोनलाही नेटवर्क नाही. जवळपास मदत मिळेल का? संतोषने विचारलं. क्षणभर तो माणूस काहीच बोलला नाही. मग हळू आवाजात म्हणाला, इथून 2 किलोमीटर आत एक जुनं गॅरेज आहे. खरंच का? हो, पण रस्ता थोडा जंगलातून जातो. संतोषला दुसरा पर्याय नव्हता. मला तिकडे घेऊन जाल का? बाईकस्वाराने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं, मग मान हलवली. बसा मागे. संतोष बाईकवर बसला. दोघेही अंधारात निघाले. मुख्य रस्ता सोडून बाईक एका अरुंद कच्च्या रस्त्यावर वळली. काही मिनिटांनी संतोषला जाणवलं की हा रस्ता खूपच विचित्र आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड झाडं होती. कुठेही घर नव्हतं, कुठेही प्रकाश नव्हता, फक्त काळोख. गॅरेज अजून किती दूर आहे? संतोषने विचारलं. उत्तर आलं नाही. अहो सांगा ना. तरीही उत्तर नाही. संतोषने बाईक स्वराच्या खांद्यावर हात ठेवला, पण त्याचा हात पुढे गेला. जणू तिथे कोणीच नव्हतं. संतोषच्या अंगावर काटा आला. तो घाबरून पुढे पाहू लागला आणि त्याच्या छातीत धडकी भरली. बाईक चालू होती, पण बाईकवर त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं. हँडल स्वतःहून फिरत होतं. एकही चालक नव्हता. संतोष जोरात किंचाळला. त्याने चालत्या बाईकवरून उडी मारली. तो चिखलात आपडला. बाईक मात्र थांबली नाही. ती काळोखात पुढे जात राहिली आणि काही क्षणातच धुक्यात गायब झाली. धापाटाकच संतोष उठला. त्याच्या सभोवताली फक्त जंगल होतं. ना रस्ता, ना गॅरेज, ना बाईक, ना तो माणूस. जंगलाच्या आतून एका वृद्धाचा आवाज आला. रस्ता शोधतोयस का बाळा? संतोषने थरथरत मागे वळून पाहिलं. धुक्यात एक आकृती हळूहळू त्याच्या दिशेने चालत येत होती. संतोषचे हृदय जोरात धडधडत होते. धुक्यातून एक वृद्ध माणूस त्याच्या दिशेने चालत येत होता. त्याच्या अंगात जुना पांढरा सदरा, कमरेला धोतर आणि डोक्यावर मळकट टोपी होती. चेहरा सुरकुतलेला होता, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होतं. ते डोळे अगदी स्थिर होते, जणू तो माणूस पापणीच लावत नव्हता. रस्ता शोधतोयस का बाळा? वृद्ध पुन्हा म्हणाला. संतोषने घाबरत विचारलं. हो, मी चुकलोय. मुख्य रस्ता कुठे आहे? वृद्ध हलकेच हसला. चल, मी दाखवतो. त्या निर्जन जंगलात दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे संतोष त्याच्या मागे चालू लागला. पाऊस आता कमी झाला होता, पण धुके आणखी दाट झाले होते. 5-10 मिनिटे चालल्यानंतर संतोषला एक गोष्ट जाणवली. वृद्धाच्या पायांचा आवाजच येत नव्हता. सुकलेल्या पानांवरून चालूनही आवाज नाही, चिखलात चालूनही आवाज नाही. संतोष थांबला. त्याने खाली पाहिलं आणि त्याच्या अंगावर काटा आला. चिखलात स्वतःच्या पायाचे ठसे दिसत होते, पण वृद्धाचे एकही ठसे नव्हते.
हे कसं शक्य आहे? त्याच्या मनात विचार आला. तेवढ्यात वृद्ध मागे वळला. काय झालं? चल ना. संतोषने काहीच न बोलता पुन्हा चालायला सुरुवात केली. थोड्या वेळाने त्यांना एक छोटी मोकळी जागा दिसली. मध्यभागी एक जुनी विहीर होती. वृद्ध त्या विहिरीजवळ जाऊन थांबला. इथून पुढे सरळ जा, रस्ता मिळेल. संतोषने सुटकेचा निश्वास सोडला. धन्यवाद काका. पण त्याच क्षणी त्याची नजर विहिरीवर गेली. विहिरीच्या काठावर काहीतरी कोरलेलं होतं. त्याने टॉर्चचा प्रकाश टाकला. त्यावर लिहिलं होतं, गणू शिंदे, मृत्यू 1987. संतोषचा श्वास अडकला, कारण वृद्धाने स्वतःचे नाव काही मिनिटांपूर्वी गणू सांगितलं होतं. घाबरून त्याने मागे पाहिलं, पण तिथे वृद्ध नव्हता. एका क्षणात तो गायब झाला होता. संतोष पळत सुटला. आता त्याला खात्री झाली होती, तो काहीतरी भयंकर चक्रात अडकला होता. तो जितका पुढे जात होता तितके जंगल आणखी गळत होत होते. अचानक त्याला दूरवर एक कंदील दिसला. त्या प्रकाशाजवळ एक स्त्री उभी होती. संतोष सावधपणे तिच्याजवळ गेला. ती सुमारे 40 वर्षाची दिसत होती. तिच्या हातात कंदील होता. तुम्ही कोण? संतोषने विचारलं. तू हरवलास ना? ती शांतपणे म्हणाली. हो. माझ्या मागे, मी तुला बाहेरचा रस्ता दाखवते. संतोष काही क्षण विचारात पडला, पण जंगलात एकटं राहण्यापेक्षा तिच्या मागे जाणं त्याला योग्य वाटलं. दोघे चालू लागले. चालताना ती स्त्री एकही शब्द बोलत नव्हती, फक्त कंदील घेऊन पुढे चालत होती. अचानक संतोषच्या लक्षात आलं, कंदिलाची ज्योत वाऱ्यात हलतच नव्हती. इतका वारा असूनही ती पूर्ण स्थिर होती. त्याच्या मनात पुन्हा संशय आला. तो हळूच तिच्याजवळ गेला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्या क्षणी त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या स्त्रीचा चेहरा नव्हताच, काळोख होता, पूर्ण काळोख. जिथे डोळे, नाक, तोंड असायला हवं होतं तिथे फक्त एक काळा पोकळ भाग होता. संतोष भीतीने मागे सरकला. तेवढ्यात ती स्त्री थांबली. हळूहळू तिची मान 180 अंशांनी मागे फिरू लागली आणि त्या काळ्या पोकळीतून आवाज आला. तू अजून इथून गेला नाहीस? संतोष जीवाच्या आकांताने पळू लागला. मागून तिच्या हसण्याचा भयानक आवाज जंगलभर घुमू लागला. धावत धावत तो एका मोठ्या वडाच्या झाडाजवळ येऊन थांबला. धापा टाकत तो खाली बसला. आता त्याला वाटत होतं की तो कधीच या जंगलातून बाहेर पडू शकणार नाही. तेवढ्यात वडाच्या झाडावरून एका मुलाचा आवाज आला. काका, वर बघा. संतोषने हळूहळू मान वर केली आणि जे दिसलं ते पाहून त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. संतोषने थरथरत वर पाहिलं. वडाच्या झाडाच्या झाड फांदीवर एक 10-12 वर्षाचा मुलगा बसला होता. त्याच्या अंगात जुना शाळेचा गणवेश होता, पण काहीतरी भयंकर चुकत होतं, कारण तो मुलगा फांदीवर बसलेला नव्हता. तो हवेत लटकलेला होता. जणू एखाद्या अदृश्य दोरीने त्याला टांगलं होतं. पावसाचे थेंब त्याच्या शरीरातून आरपार जात होते. संतोषचा घसा कोरडा पडला. काका, तुम्ही रस्ता शोधताय ना? तो मुलगा हसत म्हणाला. संतोष काहीच बोलला नाही. मुलगा हळूहळू फांदीवरून खाली उतरू लागला, पण तो चालत नव्हता. त्याचे शरीर हवेतून सरकत होते. त्याचे डोळे पूर्ण पांढरे होते. बुबुळे नव्हती, फक्त पांढरे डोळे. संतोष घाबरून मागे सरकला. माझ्या मागे या ना, मुलगा म्हणाला. मी तुम्हाला बाहेर नेतो. हे ऐकताच संतोषच्या डोक्यात अचानक एक विचार चमकला. आतापर्यंत त्याला भेटलेले तिन्ही लोक एकच गोष्ट बोलत होते. मी रस्ता दाखवतो, पण प्रत्येक वेळी तो आणखी भरकटत गेला होता. त्याला जाणवलं ही सगळी माणसं त्याला कुठेतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. कुठे, का, त्याला उत्तर माहीत नव्हतं, पण धोका नक्की होता. नको, संतोष म्हणाला. हे ऐकताच मुलाच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब झालं. त्याचा चेहरा रागाने विकृत झाला. नाही, त्याचा आवाज अचानक बदलला. तो आता मुलाचा आवाज नव्हता. 10-12 वेगवेगळ्या लोकांचे आवाज एकाच वेळी बोलत असल्यासारखा तो आवाज वाढत होता. तुला आमच्यासोबत यावंच लागेल. हे ऐकताच संतोष वळला आणि पुन्हा पळू लागला. मागून मुलाच्या किंचाळण्याचा आवाज येत होता, पण काही क्षणांनी तो आवाजही नाहीसा झाला. संतोष धावतच राहिला. धावत धावत शेवटी थकून तो एका मोठ्या दगडाजवळ बसला. त्याचे कपडे पूर्ण भिजले होते. शरीर थरथरत होतं. रात्र संपायचं नाव घेत नव्हती. घड्याळात पाहिलं.
12:17 तो चकित झाला, कारण काहीच तासांपूर्वी टेम्पो बंद पडला तेव्हाही तीच वेळ दिसत होती. घड्याळ अजूनही 12:17वरच अडकलं होतं. संतोषच्या डोळ्यात पाणी आलं. आता त्याची हिंमत संपत चालली होती. मी इथून कधीच बाहेर पडणार नाही, तो स्वतःशीच पुटपुटला. त्याच क्षणी त्याचा हात नकळत गळ्यात गेला आणि त्याला त्याचे देवाचे लॉकेट लागले. एक छोटंसं चांदीचं लॉकेट. हे लॉकेट त्याच्या आजीने त्याला लहानपणी दिलं होतं. लॉकेट हातात येताच त्याच्या मनात एक जुनी आठवण जागी झाली. तो साधारण 10 वर्षाचा होता. गावात वीज गेली होती. रात्री आजी अंगणात बसून गोष्ट सांगत होती. तेव्हा तिने एक गोष्ट सांगितली होती. जंगलात किंवा घाटात कधी चकवा लागला तर काय करायचं माहिती आहे? लहान संतोषने विचारलं होतं. काय करायचं आजी? तेव्हा आजी म्हणाली, जे तुला रस्ता दाखवायला येतील त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवू नकोस. चकवा नेहमी तुला कुठेतरी घेऊन जायचा प्रयत्न करतो. मग काय करायचं आजी? एकाच जागी शांत बस, देवाचं नाव घे आणि सूर्योदयाची वाट बघ. चकवा अंधारात शक्तिशाली असतो, प्रकाशाला घाबरतो. संतोषचे डोळे मोठे झाले. इतका वेळ तो नेमकी तीच चूक करत होता. प्रत्येक वेळी कोणीतरी रस्ता दाखवतो म्हणालं आणि तो त्याच्या मागे गेला. म्हणूनच तो भरकटत गेला. तो उठला. आता तो कुणाच्याही मागे जाणार नव्हता. तो एका मोठ्या झाडाखाली बसला. लॉकेट घट्ट पकडलं आणि देवाचं नाव घेऊ लागला. पण काही मिनिटातच जंगलात पुन्हा कुजबूज सुरू झाली. यावेळी आवाज खूप जवळून येत होते. जणू अंधारात काहीतरी त्याच्या भोवती जमा होत होतं. संतोषने लॉकेट घट्ट पकडलं. आजीचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. काहीही झालं तरी जागा सोडायची नाही. जंगलात भयानक शांतता पसरली होती. पण ती शांतता फार वेळ टिकली नाही. हळूहळू त्याच्या आजूबाजूला कुजबूज सुरू झाली. सुरुवातीला एक आवाज, मग 2, मग 10, मग शेकडो. जणू संपूर्ण जंगलात अदृश्य लोक फिरत होते. इकडे ये, रस्ता सापडलाय, तुझा टेम्पो इथे आहे, तुझी वाट बघतोय. विविध आवाज अंधारातून येत होते. काही पुरुषांचे, काही स्त्रियांचे, काही लहान मुलांचे. संतोषने डोळे मिटले. तो हलला नाही. अचानक त्याला स्वतःच्या आईचा आवाज ऐकू आला. संतोष, बाळा. संतोषचे हृदय धडधडू लागलं. त्याची आई 3 वर्षापूर्वी मरण पावली होती. संतोष. आवाज पुन्हा आला. घाबरू नकोस बाळा, माझ्याकडे ये. त्याच्या अंगावर शहारे आले. क्षणभर त्याला खरंच उठून त्या आवाजाकडे जावंसं वाटलं. पण तेवढ्यात आजीची गोष्ट आठवली. चकवा तुझ्या ओळखीच्या लोकांचाही आवाज काढतो. संतोषने कानांवर हात ठेवले. नाही, तो पुटपुटला. काही वेळाने आईचा आवाज थांबला. पण लगेच दुसरा आवाज आला. यावेळी त्याच्या पत्नीचा, मग त्याच्या मुलाचा, मग त्याच्या मित्राचा. प्रत्येक आवाज त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होता. पण संतोष जागेवरून हलला नाही. वेळ जात होती. रात्र आणखी गळत होत होती. अचानक त्याला समोर काहीतरी दिसलं. धुक्यातून 3 आकृती पुढे येत होत्या. एक वृद्ध, एक बाई आणि एक मुलगा. तेच तिघे ज्यांना तो आधी भेटला होता. ते आता त्याच्या समोर उभे होते. त्यांचे चेहरे बदलले होते. वृद्धाचे डोळे पूर्ण काळे झाले होते. बाईचा चेहरा अजूनही काळ्या पोकळीसारखा होता आणि मुलाचा चेहरा अर्धा सडलेला दिसत होता. ते तिघे हळूहळू त्याच्या भोवती फिरू लागले. उठ लवकर, तुला बाहेर जायचं आहे ना, वृद्ध म्हणाला. आमच्यासोबत चल, बाईचा आवाज आला. तुला मरायचं आहे का, आता तो मुलगा म्हणाला. संतोषने उत्तर दिलं नाही. त्याने फक्त लॉकेट घट्ट पकडलं. तेवढ्यात एक विचित्र गोष्ट घडली. लॉकेट गरम होऊ लागलं. सुरुवातीला थोडं, मग आणखी, इतकं की त्याला ते हातात धरणंही कठीण झालं होतं. त्याच क्षणी तिन्ही आकृत्या मागे सरकल्या. त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. नको, बाई गुरगुरली. ते दूर ठेव. संतोषला आता समजलं. त्यांना लॉकेटची भीती वाटत होती. पहिल्यांदाच त्याच्या मनात धैर्य निर्माण झालं. तो उभा राहिला. लॉकेट पुढे धरलं. तिघेही आणखी मागे सरकले. त्यांचे चेहरे आता विकृत होत होते. ते मानवासारखे दिसत नव्हते. तेवढ्या संतोषच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने लॉकेट उंच धरलं आणि मुद्दाम विरुद्ध दिशेला धावू लागला. ती तिन्ही भूते त्याच्या मागे धावली. संतोषला नेमकं तेच हवं होतं. तो एका मोठ्या दगडामागे गेला आणि अचानक
दिशा बदलून दुसऱ्या बाजूला पळाला. धुकं खूप दाट होतं. भूतांना क्षणभर तो दिसेनासा झाला. जंगलात पुन्हा शांतता पसरली. संतोष धावतच राहिला. त्याला माहीत नव्हतं तो कुठे जात होता, पण यावेळी तो त्यांच्या मागे नव्हता. ते त्यांच्या मागे धावत होते. आणि काही मिनिटांनी दूरवर त्याला एक नवीन प्रकाश दिसला. हा प्रकाश वेगळा होता, स्थिर, उबदार आणि जिवंत. पण हा खरोखरच बाहेर पडण्याचा रस्ता होता की चकव्याचा आणखी एक सफळा? संतोष धावत होता. श्वास फुलला होता. पाय चिखलाने माखले होते. पण त्याच्या नजरा त्या दूर दिसणाऱ्या प्रकाशावर खिळल्या होत्या. आतापर्यंत त्याला भेटलेल्या प्रत्येक गोष्टीने फसवलं होतं, म्हणून यावेळी तो थांबला. आजीची गोष्ट पुन्हा आठवली. चकवा तुला घाई करायला लावतो, विचार करायला वेळ देत नाही. संतोषने खोल श्वास घेतला. तो तिथेच उभा राहिला. काही क्षण त्या प्रकाशाकडे पाहत राहिला. मग त्याच्या लक्षात आलं, हा प्रकाश हलत नव्हता. तो जसा होता तसाच होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो प्रकाश दिसताच गळ्यातलं लॉकेट थंड झालं होतं. रात्रभर ते गरम होतं, आता मात्र ते अगदी सामान्य वाटत होतं. संतोषने धाडस केलं. तो सावधपणे त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागला. जसजसा तो जवळ गेला तसतसा प्रकाश स्पष्ट दिसू लागला. तो एका छोट्याशा मंदिरातून येत होता. जंगलाच्या मध्यभागी एक जुनं दगडी मंदिर उभं होतं. मंदिरात एक तेलाचा दिवा तेवत होता. संतोषच्या डोळ्यात आशेची चमक आली. तो मंदिराच्या आवारात शिरला आणि त्याच क्षणी त्याच्या मागून एक भीषण किंकाळी ऐकू आली. संतोषने मागे वळून पाहिलं. धुक्याच्या भिंतीसारख्या पडद्यामागे ती तिन्ही भूते उभी होती. वृद्ध बाई आणि मुलगा ते मंदिराच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत होते, पण जणू काहीतरी त्यांना अडवत होतं. त्यांचे चेहरे संतापाने विकृत झाले होते. तो आमचा आहे, वृद्ध गुरगुरला. त्याला बाहेर पाठवा. बाईचा आवाज घुमला. मुलगा किंचाळू लागला. संतोष घाबरून मंदिराच्या दाराशी उभा राहिला. तेवढ्यात मंदिराच्या आतून एक वृद्ध पुजारी बाहेर आला. लांब पांढरी दाढी, कपाळावर गंध, शांत डोळे. त्याने एकदाच त्या भूतांकडे पाहिलं आणि हातातली घंटा वाजवली. घंटेचा आवाज जंगलभर घुमला. क्षणात ती तिन्ही भूते मागे सरकली. त्यांच्या किंकाळ्या वाढल्या. मग धुकं दाट होऊ लागलं आणि काही सेकंदातच त्या तिन्ही आकृत्या पूर्णपणे गायब झाल्या. संतोष थरथरत खाली बसला. रात्रभर साचलेली भीती आता बाहेर पडत होती. पुजारी त्याच्या जवळ आला. चकवा लागला होता तुला? संतोषने मान हलवली. तुम्हाला कसं कळलं? पुजारी मंद हसला. या जंगलात ही पहिली वेळ नाही. मग त्याने संतोषला मंदिरात बसायला सांगितलं. उरलेली रात्र संतोष तिथेच थांबला. पहाट जवळ येऊ लागली. आकाश हळूहळू उजळू लागलं. पक्ष्यांचे आवाज येऊ लागले आणि अनेक तासानंतर पहिल्यांदा संतोषला जिवंत असल्याची जाणीव झाली. सूर्य उगवल्यानंतर पुजारी त्याला मंदिराबाहेर घेऊन गेला. फक्त 10 मिनिटे चालल्यानंतर संतोष थबकला, कारण समोर मुख्य महामार्ग दिसत होता आणि रस्त्याच्या कडेला त्याचा टेम्पो उभा होता, जिथे तो रात्री बंद पडला होता. संतोष धावत टेम्पोकडे गेला. दार उघडलं, चाबी फिरवली आणि आश्चर्य म्हणजे इंजिन एका प्रयत्नात सुरू झालं. जणू ते कधीच बंद पडलं नव्हतं. तो पुन्हा मंदिराकडे वळला, पुजाऱ्याचे आभार मानण्यासाठी. पण तिथे मंदिर नव्हतंच. ना मंदिर, ना दिवा, ना पुजारी, फक्त दाट जंगल. संतोषच्या अंगावर काटा आला. आजूबाजूला पाहत असताना त्याची नजर एका जुन्या दगडी फलकावर पडली. त्यावर लिहिलं होतं, या ठिकाणी असलेले प्राचीन मंदिर 1974 भूस्खलनात नष्ट झाले. संतोषच्या हातातून टॉर्च खाली पडली, कारण त्याने रात्रीच्या मंदिरात घालवली होती. ते मंदिर तर 50 वर्षापूर्वीच नष्ट झालं होतं. त्याने गळ्यातलं लॉकेट घट्ट पकडलं आणि मनातल्या मनात आपल्या आजीला नमस्कार केला आणि तो आपला टेम्पो घेऊन तेथून निघून गेला.